दादरच्या मीनाताई ठाकरे फुल मार्केट परिसरामध्ये झाड कोसळलेलं आहे। मध्यरात्री 2:15 वाजता झाड कोसळल्याची घटना घडली आणि याचं सीसीटीव्ही फुटेज सुद्धा समोर आलेलं आहे। रात्री 2:15च्या दरम्यान हे झाड जे आहे ते मुळापासून खाली पडलं, कोसळलं। ही दृश्य सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झालेली आहेत। प्रमाणात वाढलंय त्याचं कारण एकमेव आहे, जास्तीत जास्त रस्ते आणि जे सिमेंटचे केले 70% जवळजवळ सिमेंटचे रस्ते केलेत आणि सिमेंटचे रस्ते करत असताना हरित लवादाच्या ज्या काय SOPs आहेत किंवा कोर्टाने दिलेले जे डायरेक्शन्स आहेत याचं त्यांनी पालन केलेलं नाहीये। कारण साधारण झाडांच्या भोवती 1 मीटर बाय 1 मीटर एक्स्टिवेशन पण करायचं नसतं, म्हणजे खोदकाम पण करायचं नसतं। ते अगदी मुळापर्यंत यांनी खोदकाम केलेलं आहे। त्यात मुळं कॉन्ट्रॅक्टर लोकांनी कापून टाकले आणि जेव्हा मुळं कापणं सोडा, एक्स्टिवेशन जरी केलं ना तरी मुळं जे आहेत ना त्यांना जो ऑक्सिजन मिळणं बंद होतं आणि ती मुळं जी पकड असते ना मातीवर ती सुटते आणि मग कालांतराने ते इतकं कमकुवत होतं की पूर्ण झाडाचा डोलारा त्याच्यावर अवलंबून असतो। ती मुळं कमकुवत झाल्यामुळे मग हळूहळू झाड अंग सोडायला सुरुवात करतं आणि त्याचाच हा परिणाम आहे। तर मला वाटतं की महानगरपालिकेने याच्यावर तातडीने विशेष सभा घेऊन चर्चा करणं गरजेचं आहे। झाडाच्या पारंब्या मुळं जे फार दूरवर गेलेले असतात, पण हे झाड हे मुळासकट पडलेलं आपल्याला पाहायला मिळते तिथे। नाही, ह्या झाडाचं मी आता पाहिलं तिथे सुद्धा त्या बुंद्यापर्यंत सिमेंट आणि फुटपाथ आणि बाजूचा हे डांबराचं सगळा जो लेअर आहे तो अगदी बुंद्यापर्यंत आहे। त्याला पाणीच मिळणार नसेल, त्याला ऑक्सिजनच मिळणार नसेल तर ती मुळं हळू एका रात्रीमध्ये झालेला विषय नाहीये। एक बऱ्याच दिवसापासून वर्षापासून ती मुळं कमकुवत होत गेली। हे झाड पडताना देखील एकदम धडकन पडलेलं नाही, हळूहळू पडलंय। म्हणजे मुळं त्यांचा प्रयत्न करत असतात पडताना देखील, पण त्यांची ताकदच कमी झालेली असते, त्यामुळे ते पडलेलं आहे। मला वाटतं हे रात्रीच्या वेळेला घटना घडली म्हणून जीवितहानी झाली नाही। हेच जर ते थोडा उशिरा 4 नंतर झालं असतं ना तर इथे 4 नंतर मोठ्या प्रमाणात वर्दळ असते। म्हणजे घाऊक व्यापारी आणि किरकोळ व्यापारी यांची मोठी गर्दी इथे असते। लोडिंग अनलोडिंग 12 नंतर चालू होतं, पण ते फ्रंट साईडला असतं, झाड बॅक साईडला पडलंय। तरी एक मनुष्य तिकडे माळ्यावर झोपलेला होता, थोडक्यात वाचलाय। मला वाटतं की या सगळ्या गोष्टीचा गांभीर्याने महानगरपालिका प्रशासनाने विचार करायला हवा। काल मुंबई महापालिकेत गदारोळ पाहायला मिळाला। विरोधी पक्षनेता किशोर पेडणेकर महापौर दालनात गेला होता। नगरसेवक स्थायी समितीचे नेते सगळी मंडळी असतात त्यांच्याकडून दिली जाणारी पत्र त्याला उत्तर महापौर कार्यालयात येत त्याचा आरोप त्यांनी। त्याच्यामध्ये आम्ही त्या किशोरीताई असोत किंवा आम्ही सगळे गटनेते असो, आम्ही त्यांच्याकडे विशेष सभा मागितली होती, मार्च मध्ये मागितली होती। किशोरीताईंनी पत्र दिलं होतं की मान्सून पूर्व काय तयारी चालू आहे, कितीपर्यंत कधी व्यवस्थित झाली आहे नाही झाली आहे, त्याची काय आताची परिस्थिती काय आहे, कशी झाली आहे याच्यावर चर्चा होणं गरजेचं आहे आणि चर्चेअंतून त्यातून जे काही निष्कर्ष निघतील त्याच्यावर प्रशासनाने आणि सत्ताधाऱ्याने अंमलबजावणी करणं गरजेचं आहे। यासाठी ती बैठक मागितली होती, पण त्या बैठकीला त्यांनी साधं उत्तरही दिलं नाही। काल सुद्धा मी हे सगळे इन्सिडेंट घडतायत म्हणून विशेष सभा मागण्यासाठी पत्र दिलेलं आहे आणि मी कायद्यानुसार जो महानगरपालिका ऍक्ट आहे त्या ऍक्ट नुसार स्टँडिंग समितीच्या 5 सदस्यांनी सह्या करून आम्ही ते पत्र दिलेलं आहे। दादरच्या फुल मार्केट परिसरामध्ये झाड कोसळलेलं आहे आणि नेमकं त्यावेळेला काय घडलेलं होतं त्याचा सीसीटीव्ही फुटेज सुद्धा आता समोर आलेला आहे। रात्री 2:15 वाजता हे झाड कोसळलंय। पावसामुळे मध्य रेल्वे 10 ते 12 मिनिटं उशिराने धावते। पश्चिम रेल्वे सुरळीत सुरू आहे। सकाळी कामावर जाणाऱ्या प्रवाशांचं वेळापत्रक त्याच्यामुळे कोलमडलेलं आहे। सध्या रस्ते वाहतूक सुरळीत आहे। सध्या रस्ते वाहतूक ही सुरळीत असल्यामुळे बसने किंवा इतर वाहनांनी तुम्ही या ठिकाणी प्रवास करू शकता। ही 2 दृश्य आपण पाहताय। मध्य रेल्वे 10 ते 12 मिनिटं उशिराने धावतीये। पश्चिम रेल्वे सुरळीत आहे, रस्ते वाहतूक सुरळीत आहे। नवी मुंबईमधली दृश्य आपण या ठिकाणी पाहताय। कुठल्याही प्रकारची वाहनांची वाहतूक कोंडी जी आहे ती अजून तरी झालेली नाही। मुसळधार पाऊस कोसळतोय। पावसाची रिमझिम ही पहाटेपासूनच सुरू होती। पावसानं आता जोर धरलेला आहे। मध्य रेल्वेच्या वाहतुकीवर परिणाम झालाय। 10 ते 12 मिनिटं ट्रेन उशिराने धावत आहे। त्याच्यामुळे मध्य रेल्वेनं जर तुम्ही प्रवास करत असाल तर वेळापत्रक पाहून हा प्रवास करा। पश्चिम रेल्वे सध्या सुरळीत आहे। पश्चिम रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी कुठलीही अडचण येणार नाही। मात्र मध्य रेल्वे 10 ते 12 मिनिटं उशिराने धावते।